नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत ड्रायफ्रूटचे रोल तयार करणार आहोत। आपल्याला साखरेचाही वापर करायचा नाही आहे, तसेच गुळाचाही वापर करायचा नाही आहे आणि खव्याचाही वापर करायचा नाही आहे। आपल्याला पाक वगैरे असं काहीच तयार करायचं नाही आहे आणि एकदम मस्त अशी रेसिपी आज आपण तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी कढई ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे। थोडीशीच खसखस भाजायची आहे आपल्याला, छोटा 1 चमचा असतो तेवढीच खसखस भाजायची आहे। आता आपण 1 चमचा कढईमध्ये तूप टाकलेले आहे आणि त्यात आपण ड्रायफ्रूट्स सर्व फ्राय करून घेणार आहोत। थोडेसेच हलकेसे आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत। आता ह्यामध्ये मी काजूचे काप तसेच बदाम आणि पिस्ते याचे काप करून घेतलेले आहे। तुम्ही अजून अक्रोड सुद्धा यामध्ये मिक्स करू शकता। त्यानंतर आपल्याला हे ड्रायफ्रूट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहेत। आता आपण ते ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहे। त्यानंतर इथे मी खजूर घेतलेले आहे, त्याच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि थोडे सुरीने त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत। आता आपण जर डायरेक्ट ते खजूर मिक्सरला फिरवले तर आपले मिक्सरचे पाते खराब होऊ शकतात, त्यामुळे आपण त्याचे सुरीने बारीक बारीक काप करून घेतो। आता इथे मी कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलेले आहे। त्यानंतर हे खजूर जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे। जे आपण बारीक बारीक कापून घेतलेले आहे ते खजूर आपण कढईमध्ये टाकायचे आहे। ते बारीक बारीक कापून घेतल्या कारणाने ते लवकर असे मऊ होतील, ते जास्त वेळ आपल्याला लागणार नाही। असे ते मोकळे करून घ्यायचे आहेत आपल्याला कढईमध्ये। आता हे खजूर मऊ असे झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। सुरुवातीला मिक्सरला जर आपण फिरवले असते तर ते मिक्सर आपलं थोडेसे खराब होण्याची शक्यता असते, म्हणून आपण ते आधी कढईमध्ये मऊ करून घ्यायचे आणि मग मिक्सरला फिरवून घ्यायचे। त्यानंतर आता आपण जे खजूर आहेत मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर ते आणि जे ड्रायफ्रूट आपण बारीक करून घेतलेले होते ते सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्याचा असा लांब लांब रोल करून घेणार आहोत आपण। आणि त्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। आता ताटलीमध्ये मी खसखस पसरवली आहे। खसखस अशी पसरवून घ्यायची आणि हा जो रोल आहे तो असा आपण फिरवून घ्यायचा। सर्व जी खसखस आहे ती त्याला वरतून लागेल। आता इथं सर्व खसखस त्याला लागलेली आहे रोलला। आता हा रोल आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ आणि त्यानंतर तो 1 तासांनी आपण काढणार आहोत। आता इथे 1 तासांनी मी तो काढलेला आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपण तो फ्रीजमधून काढलेला आहे तर किती असा मस्त सेट झालेला आहे। आणि असे त्याचे आपल्याला आपण त्याचे आता रोल करून घेणार आहोत। छोटे छोटे असे रोल आपण तयार करून घेतले। किती सुंदर असे आपले रोल तयार झालेले आहे खजूरचे। अतिशय मस्त असे हे रोल लागतात, चवीला अतिशय चविष्ट असे आहेत। तुम्ही हे नक्की करून बघा। आता ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि पटकन होणारी आहे। आपण खजूर असे खाऊ शकत नाही, कारण आपलं जे दात असतात ते लगेच ठणकायला लागतात। खजूर असे नुसते खाल्ले जात नाही, पण या पद्धतीने जर आपण रेसिपी बनवून खाल्ले तर अतिशय उपयुक्त असे आहेत। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।